लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या मोहोळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि प्रचार अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन थांबलेला आहे. आणि त्याच पद्धतीने आपण लक्षवेध न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन त्या गावातील लोकांचा, जनतेचा कौल कोणाकडे हे आपण जाणून घेत असतो. आज आपण आष्टी जिल्हा परिषद गटातील पापरी या गावी आले आहोत. पापरीतले काही नागरिक आपल्या सोबत आहेत. दादा, काय नाव आपलं? माझं बबन वाघमारे. बर, सध्या आता जिल्हा परिषदचं निवडणुकीचं वातावरण चालू आहे. भाजपाकडून समाधान शेळके हे उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादीकडून विजयदादा डोंगरे हे उमेदवार आहेत. काय वाटतं, जनतेचा कौल कोणाकडे सध्या? जनतेचा कौल आता सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पार्टीच्या मागे आहे. कशामुळे काय? दादा डोंगरे जिल्हा अर्ध बांधकाम खात्याचे सभापती होते. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मनोहर भाऊच्या नेतृत्वाखाली या गावामधील बरेच काही कामं, रस्ते, कशाचे प्रश्न असेल तर आम्ही दादाला भांडवून करून कुठल्याही शब्दात दादाने आमच्या एका शब्दावर केलेले आहेत. काय दुसरी गोष्ट, डीपीचा प्रश्न असू द्या, रोडचा प्रश्न असू द्या, किंवा अनेक कुठले बिजडपी, कोणाला कडबा कुठे असू द्या, कोणाला कुठलं काय द्यायची शिफारस असू द्या, अशा गोष्टीत विजयदादा डोंगरेंनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे. आणि आम्ही गेली 25 वर्षे त्यांच्या नेतृत्वाखाली, भाऊच्या आणि दादांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. समाधान शेळके या भागात काय काम नाही? त्यांनी समाधान शेळके आता चालू उमेदवार, आता गेटकेन म्हणून उमेदवार आहेत. गेटकिन कशामुळे? त्यांचं ह्या झेडपी गटात त्यांचं गाव नाहीये किंवा गन्नात गाव नाहीये त्यांचं आमचं बी काय नाहीये. त्यांच्याविषयी आम्हाला काय बोलायचंही नाही. पण ज्या माणसानं आज सगळ्यात आतापर्यंत चांगलं काम केलंय त्या माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे आम्ही उभा राहायचं काम करणार आहे. लोक म्हणते दादा जनतेच्या संपर्कात नसते. दादा जनतेच्या संपर्कात जरी नसेल तर दादा जनतेच्या संपर्कात नसताना देखील दादा फोनवर काम करतात. जनतेच्या संपर्कात असल्यावर असं काम होतंय असं काय नाही दादांचं. काय तुमच्या पापरी या गावासाठी काय केलं त्यांनी? आमच्या पापरी गावासाठी आमच्या युवती म्हणजे इथून पापरी पासून ते टेकळी वस्तीपर्यंत कमीत कमी 50 लाखाचा निधी दिलेला आहे. पाटील वस्तीला निधी दिलेला आहे. महादेवा मंदिराच्या रस्त्याला निधी दिलेला आहे. अजून ग्रामपंचायतला निधी दिलेला आहे. दलित वस्तीला निधी दिलेला आहे. अशा प्रत्येक पापरीसाठी भरपूर काय निधी दिलेला आहे. मामा नमस्ते, काय नाव? बोला की. बोला तुम्ही बोला. मामा काय नाव? माझं नाव आहे सत्वर लोंढे. बर, काय आता ते दादा म्हणतात की विजयदादा मत टाकायचं, कोणाला टाकायचं? त्यालाच टाकायचं आहे. ते आम्ही लई दिवसापासून ते कशामुळे? अहो ती कामं करते, कशाची बी कामं, कोणाची बी कामं, गोरगरिबाचं म्हणणार नाही तिने काय नाही. ती काम करण्याला किंमत द्यायची, असं आमचं म्हणणं आहे. बरं, काय दादा कुठली कामं केली तुम्ही? अहो शाळा इतकी 2 कोटीची दिली, शाळा जागा दिला कमवून, शाळा बांधून दिली, आणि काय काय द्यावं. समाधान शेळकेने काय केलं नाही? त्याने का त्याची पहिली बारीच आहे उभा राहायची. कवा काय काम बी नाही आणि त्या भानगडीत बी कवा नव्हती. आता या पडलीची बारी. ओ मामा या इकडं. बर, हा काय मत कोणाला टाकायचं? आम्ही मत टाकलं घड्याळाला, राष्ट्रवादीला. राष्ट्रवादी. अहो राष्ट्रवादी मेला माणूस, त्याला तेवढंच राज्य सरकार असू द्या की ते मेला सगळ्या जनतेसाठी. एवढं काम करणार आम्ही. नमस्ते, काय नाव? जयसिंग हरिभाऊ लोंढे. बर, काय गावातील लोक काय म्हणतात? काय विजयदादा डोंगरे कशामुळे? जास्त विकास केला गावाला. बर, मग समाधान शेळके गावाचे जाव आहेत का? नाही समाधान आमचा एवढा संपर्क जाव आहे तुमच्या? जावाय असून संपर्क नाही ना काम करण्याच्या बाबतीत. बर, काय केलं नाही काम विजयदादा डोंगरे यांचं भरपूर काम आहे. आणि मतदान का करायचं आहे, कशासाठी करायचं आहे? एवढा मोठा देशाचा नेता गेला आणि त्याच्या पार्टीतनं विजयदादा डोंगरे उभा आहे. दादा संपर्कात नसतात म्हणतात लोक. दादा संपर्कात नसू द्या, फोनवर आमच्याला किती पैसा, किती बी काम दादा करतात. खास दादालाच मतदान करायचं आहे. आणि मग हे ज्याला अजितदादासाठीच आम्हाला मतदान फुल करायचं आहे. दुसरा माणूस नाही. समाधान शेळकेने काय काम केलं? काय नाही इकडे त्यांचा संपर्क नाही. जावा आहे ते म्हणणं मान्य आहे, पण त्यांचं कामाबाबतीत काही सहकार्य नाही. दादा नमस्ते. काय शेतकरी संघटनेत काम करताय? हा, मी शेतकरी संघटनेचा अध्यक्ष आहे. हो. बर, काय आता पापरी गावचा जनतेचा कौल कोणाकडे? पापरी गावचा जनतेचा कौल आहे घड्याळाकडे. कशामुळे काय? कारण विजयदादा डोंगरे. बर, समाधान शेळकेचं काय काम आहे? नाही त्यांचं काय आम्हाला हे नाही. फक्त कसं आहे, विजयदादा डोंगरे आणि ही पापरी ही शाळा आहे. ही शाळा आहे ना, अजितदादांनी आम्हाला ते गिफ्ट म्हणून दिले. इथं उद्घाटनाला आले असता
मी त्यांना भाषणामध्येच बोललो होतो की दादा आमच्या शाळेला ग्राउंड नाही, तर दादानी त्या सभेमध्येच ग्राउंड बी दिलं आणि हे अडीच कोटीची इमारत दिली की ते आमच्या गावाचं भूषण आहे. आणि दादानी हा विशेष म्हणजे महादेव मंदिर आहे ना, आमच्या पहिल्यांदा निवडून आलेल्या सांगितले दादा आम्हाला एक रस्ता द्या, तर 1 किलोमीटरचा छानपैकी रस्ता आहे, अजिबात अजून सुद्धा उकडलेला नाही. त्यामुळं इथं भरपूर घड्याळ चालतंय. किती आहेत पापरीचे किती मतदान किती आहे? मतदान आहे 3300. किती पोल होईल? 2300 पोल होते. बरं, मग त्यातलं समाधान शेळकेला किती जाईल आणि विजयदादा डोंगरेला किती? आता कसं होतंय ते इथले जावई पण आहेत. हा, तर दादाला 60%, 65% आणि समाधान दादाला 40% होते. आणि भाजपचे सतीश आबा भोसले तुमचे गाववाले उमेदवार आहेत. सतीश आबा बसल्याचं कसं आहे माहिती आहे, आमच्या गावात जेवढी काय लपडी येते, लपडी म्हणजे माघार घेतो शब्द, जेवढी काय अडचणी येत्या रस्त्याच्या वगैरे, बरं का, रस्त्याच्या वगैरे जी काय अडचणी येत्या ती सतीश आबानच केली. त्या गावात जेवढी काय कोर्ट कचेरी येते ना ती सतीश आबाच करायला होते. ती दिसायला माणूस तसा नाही, पण असायला मात्र तसा आहे. कशामुळे म्हणताय? कारण आता पाटील वस्तीला बघा तिथे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, परत इथं शिवगारकर वस्तीला ते रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. ती काय करते, ती त्यांच्या घरापर्यंत करू देते ती रस्ता, पण पुढे नाही. का तर म्हणते ते आम्ही आबाने सांगितलं, म्हणते आबाने सांगितलं करू द्या म्हणते. मध्ये त्यांनी म्हणजे रस्त्याची कामं अडवतात ते. हा, गचखोडी करायला, ह्याला गचखोडी म्हणायची, गचखोडी. मी त्यांना काय म्हणलं होतं की आबा तुम्ही गावचं हे आणि लोकनेत्याचं तुम्ही ह्या संचालक आहे, तर मी तुम्हाला विनंती करतो शेतकरी संघटनेची की 200 रुपये जास्त द्या म्हणून. तर आबांचा शब्द असा होता की तुझं एक टिपरून आहे, माझा 1000 टन ऊस जातोय तरी मला हे नाही, म्हणून गोरगरिबाचं बघणारा आबा नाही. त्यामुळं आम्ही आबाचं हे आहे. गावात काय काम नाही त्यांचं? गावात अजिबात काम नाही त्यांची. पहिल्यापासून पार्टी नव्हती, पळवापळवी करूनच त्यांनी आपलं ही करायचं आहे. हा, शेवटला पंचायत कोणाकडे? ग्रामपंचायत गागरे खडके ही अशी ग्रुप ग्रामपंचायत आहे. आबाच्या विरुद्ध ग्रामपंचायत आहे. भाजपन काय उमेदवार देऊन चूक केली का? नाही ना, आता ती त्यांचा प्रश्न असतं, ते काय चूक म्हणायचं काय म्हणायचं का काय. पण आबाला इथं 15 वर्ष गावानं बहुमत दिलं नाही कधी, अजिबात दिलं नाही. ती पळवापळवीतलंच पहिली बी 7-10 वर्ष आबामुळे आमचं गाव 15 वर्ष मागे गेलंय. जनतेचा कौल कोणाकडे? आता विजयदादामुळं साहजिकच घड्याळ. आणि अजितदादाला श्रद्धांजली खरं व्हायचं असेल ना, मी 14 तारखेला आम्ही बारामतीला जाऊन भेटलो आणि अजितदादाला आठवण करून दिली की दादा आम्हाला तुम्ही एवढं मोठे शाळेला दिले, तर अजितदादा येणार होते आणि त्यांच्या सुविध पत्नी डिसेम झालेत, त्यांनी येऊन आमच्या शाळेचं उद्घाटन करावं. त्याच्यामुळेच अजितदादाला श्रद्धांजलीसाठी घड्याळ भरपूर चालणार. आपल्यासोबत आणखी देखील नागरिक आहेत पापरेतले. दादा काय नाव? बाळकृष्ण टेकळे. बरं, काय आता गावातलं वातावरण? घड्याळ कशामुळे काय सगळं गावच घड्याळ म्हणते काय म्हणते? दादांचं काम आहे इथं, दादांमुळे सगळे लोक दादांना मानणारा वर्ग आहे इथं, त्यांचं काम आहे. भाजपचे समाधान शेळके पण उमेदवार आहेत. हो आहेत ना. त्यांचं काय काम नाही? नाही, ते कधी ह्याच इलेक्शनला पहिल्यांदा दिसले. गावाचे जावं आहे म्हणजे जाव आहेत, पाहुणेच आहेत आमचे, पण ते राजकारण त्यांचा काही इथं विषयच नव्हता. आज पहिल्यांदा पाहुण्याला मदत करायला नाही करायची. दादांचं काम आहे इथं, त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे, त्यामुळे त्यांनाच करायचं. काय कोणती कामं केली विजय दादा? काय रस्त्याची काम आहेत, पाण्याची काम आहेत, बऱ्यापैकी ग्रामपंचायत निधी दिला आहे, काय लोकांची अडचणी दूर केले दादांनी. आपल्यासोबत आणखी देखील नागरिक आहेत. दादा तुम्ही फक्त आता विजय दादा म्हणू नका म्हणजे बोला. दादा आमचा भाव आहे. बरं. मी डोंगरे, पांडुरंग डोंगरे. दादानी सगळं गावच विजय दादा डोंगरे, मग काय समाधान शेळकेला मत 50 का नाही काय? आता ती लोकांच्या मतदानात दिसणार आहे 100%, त्यात काय वाद नाही. काय दादाने काय काम केलं? दादानी जिकडं आमच्या गावात जेवढं डांबरी झाले ते ना, ते सगळं विजयदादांनी दिले. आमच्या महादेवाला आमदार साहेबांनी त्या यशवंत माने निधी दिलेला कट केला. कशामुळे? काय विरोधात आहे, ग्रामपंचायत विरोधात जाते म्हणून. आता गावात सध्या पुन्हा जनतेचा कौल कोणाकडे? 100% विजयदादा. आणि आता या अजितदादांना एवढं म्हणजे शाळेसाठी म्हणा सगळं महाराष्ट्रातच सगळीकडे आता अजितदादा जास्त हे होणार आहे. कारण का सगळ्या लोकांच्या मनात लोक रडतील म्हणजे उभं रडली का, काहीतरी प्रेम असल्याशिवाय रडणार आहे ती का? कुणी विरोधक सुद्धा रडलाय इतक्यापर्यंत अजितदादा म्हणजे घड्याळ आहे
ही लोकांच्या मनात आहे घड्याळ आता. आपल्यासोबत आणखी देखील काही नागरिक आहेत. दादा नमस्ते. काय चालू कुठं चालू होत नाही शेतात मग घरी चाललं काय शेती करताय काय? हो. किती एकर शेती आहे? काय आहे शेतात? काय केली ऊस आता आष्टी जिल्हा परिषद गटाचे निवडणूक लागले. भाजपकडून समाधान शेळके उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादीकडून विजयराव डोंगरे आहेत. काय कुणाला असणार मग? मग काय जे गावचं पुढे राहतं आमच्या गावचं कोण आहेत सतीश आबा बसले उमेदवार आहेत ते भाजप? हो. काय आता एक दादा म्हणतो ते की त्यांनी काय काम केलं गावात? त्याचा प्रश्न आहे काय केलं आबाने? काय केलं गावात? कोणी काय केलं आबाने मला माहित नाही. ते सांगतो ना कोणी काय केलं तुम्ही त्यांनी सांगितलं काय केलं मग आम्ही म्हणतो त्यांनी काय केलं. त्यांनी म्हणतात की काम वगैरे अडवतात त्यांचा. कोण? सतीश आबा गावात होणारे विकास काम अडवण्याचं काम करतात असे एक दादा बोलले मला. सतीश आबा हे आता पुढे राहायला लागले आधी काय होते का आधी त्यांचंच सरकार होतं ना. संचालक होते 5 वर्ष लोकनेते. संचालकच काय फक्त ते कारखानेच असतात ना. काय त्यांनी विकास कामं केली गावात? हा, आता त्यांना चान्स आहे ना अजून काही नाही. आणि जिल्हा परिषदला जिल्हा परिषद समाधान शेळके तुझ्या बाहेरचा उमेदवार आहे. हा? तो बाहेरचा उमेदवार आहे. बरं समाधान शेळकेला मदत करायची नाही? हो आता ज्या त्या प्रश्न आहे ना कोणी करायचं काय तुमचं वैयक्तिक मत सांगा ना. आमचं काय आहे कुणाला? समाधान शेळके समाधान शेळके आहे का गावातील जावं आहेत म्हणून? नाही नाही जावायचा प्रश्न आहे आई आता ते आमदारचे तर हे होते पापरी येथील ग्रामस्थ यांनी येणाऱ्या आष्टी जिल्हा परिषद गटामध्ये जनतेचा कौल कुणाला असणार आहे हे आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा